वजन मोजलं तर 400 वाढलेलं ग्रॅम म्हणजे 44,500. आणि मामीचं वजन केलं. मामी तुमचं किती बदलं? 60 किलो. देवाचं जे आहे दर्शन म्हटलं तर आजी तयार असते. हो पण हा गर्दी खूप आहे, वातावरण खूप. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. नमस्कार. आई पण आहे. नमस्कार. हो. मग बघितलं चालू आहे का पुण्यातलं काय काय आहे कसं आहे? तर मग जायचं ना, आता बाहेर जाऊ ना. बाहेर जायचं आहे आज. बाहेर गेल्यानंतर सर्व ते पुण्याचं गणपती वगैरे पाहायचं, अष्टविनायक. असं आहे म्हणणं आहे की पुण्यामध्ये आम्ही आलेलो आहे 3 दिवस झाले, पण आणखीनही पुण्यातले जे मंदिर वगैरे आहे ते पाहिलेलं नाहीये. मला इथं बाग वगैरे बघितलं, एक वेळा तलाव मध्ये जे फोटो वगैरे काढले, पण जे देवाचं वगैरे दर्शन झालेलं नाहीये. त्याचं म्हणणं आहे राधिकाचं, आईचं पण आहे. बघूया आता काय होते. तर कारण सध्या तर आणखी तयारी आहे तशी, पण जाणं होते का नाही नक्की नाहीये. कारण वातावरण पण तसं आहे, पावसाचं वातावरण आहे बाहेर. आणि त्याच्या आधी आम्हाला नाश्ता करायला पण बोलवलं आहे, चहा पाणी नाश्त्यासाठी. आई जाऊ ना. कुठं? तर कसं असते, पाहुणे जरी इकडे आलेलं असलं पण तुम्ही पाहिलं असतं तर इकडं जे वातावरण आहे सर्वांचं ते फॅमिली टाईपच आहे. म्हणजे जसं की गावाकडं नातेवाईक असतात आपले, काका पुतण्या हे जे असतात, जसं मोठी फॅमिली असल्याने, तर तसंच ते इकडं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे. 5-6 घराचे फॅमिली वगैरे आलेले आहे. जसं की सुदर्शन भाऊचं घर आहे, त्यानंतर ओमभाऊचं आहे, त्यानंतर तिकडं निरंजनचं आहे. असे बरेचसे जे आहे 5-6 जण जालन्यावरून आलेले आहे. तर ते एक मोठं कुटुंब म्हणूनच आलेले आहे. इथलं इथं आहे. त्याच्या हिशोबाने मग त्याला वाटलं की बरेच दिवस झाले आलेले आहेत, इकडे चालू आहे. पण इकडंच चहा पाणी नाश्ता वगैरे साठी आवाज द्या म्हणून आवाज वगैरे दिलेला. आईचं म्हणणं आहे की तिकडे जायचं आता चहा पाणी नाश्त्याला सध्या बघा. आणि काल खरंच बऱ्याच जणांना कमेंट केलेली आहे, खरंच राधिकानं जे आहे ते नाश्ता वगैरे छानपैकी बनवला सर्वांसाठी. आणखी मिळून पण व्यवस्थित राहिलं आहे आणि काम पण करू लागत आहे थोडंसं. कसं थोडंफार करू लागायला लागते. आणि राधिकाचा झाला प्रश्न, ते नवीन वाटत होतं राधिकाला, पण आईचा काही प्रॉब्लेम नाहीये. आईचं जे आहे ते कंटिन्यू चालू आहे. हो. आणि खरंच किती जण, 20 जणांची फॅमिली झालेली आहे. सोपं थोडे की लहान लहान लेकरं, जसं की पिहू, रितिका, सर्वजण आहेत. आणि सगळ्यात घेऊन करतात ना आपल्याला, काय आणि इकडं सगळ्यात गाडी वगैरे येते, कचरापेटीची गाडी, त्याचा पण आवाज भरपूर राहते. पण वातावरण पाहिजे किती मस्त इकडं. आणि झालं असं की जे एअरटेलचं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, कालपासून ज्या दोन्ही सिम आमचे बंद झाले. राधिकाचं तिकडे फोन पण नाही लागत आहे. स्टेटस ठेवतो म्हटलं ते नाही ठेवलं. व्हॉट्सअप स्टेटस झालं, बरेचसे प्रॉब्लेम आहे. फोटो वगैरे काढले पण काहीच शूट. आणि तिकडे फोनवर फोन येत होते त्याचे, राधिकाचे पण फोन लागत नाहीये असं सर्वांचं म्हणणं आहे. जेव्हा आम्ही तिकडे बाहेर गेलो कुठं तेव्हा रेंज वगैरे येते, आणि मग फोन आला की समजते की राधिकापाशी फोन द्या. तर तिकडून फोन आलेला असतात राधिकाच्या माहेर राहून. कारण 4 दिवस झाले ना बोलणं झालेलं नव्हतं इथं, आणि बोलणं झालेलंच नाही रेंज नसल्यामुळे इथं. तर थोडं बाहेर गेलो काय तर तिथं पण अटकत आवाज येत होता. आणि तिकडून 2-3 फोन आले तर बाहेर येतात. बाहेर मोबाईल नेला मी तर तेव्हा समजते किंवा घरी गेल्यावर बोलून घेतो, पण काय देणार मेसेज. आणि इकडे आईचं तर बरं जास्त हे नाही आहे सध्या, कारण आई माहेरही आलेले आहे, त्याच्यामध्ये जास्त फोनचा काही विषयच नाही आहे. चला आजचा व्हिडिओ आता आपला थोडंसं बघणार, आपण बाहेर वगैरे गेलो तर तेच राहणार आहे. चला. नमस्कार ताई. नमस्कार. पिऊ काय करते तू? जेवण करायचं आता तुला. हो का, भूक लागली का? आता मस्त आहे इथचं वातावरण, इथे सर्व आवडलं तुम्हाला? आवडलं. नमस्कार आजी. पदर घेतो पाहिजे. आजीचा नमस्कार. नमस्कार.
नमस्कार नमस्कार विठ्ठल विठ्ठल काय बाई किती छान बरोबर आजी मामी आजी तब्येत कशी आहे तुमची तब्येत वगैरे कशी अशी बाई आता तब्येतीकडे लक्ष आता द्यायचं. आता वय झाली आता परीकडे लक्ष राहतो माझ्या आलं बाईकडे आजी आता तुम्हाला आमच्यासोबत येणं आहे कारण आम्हाला तुमचे खूप आठवण येतं. आता जवळपास 2 ते 3 वर्ष झालेले आहे. हो. म्हणजे 1 वर्ष आमच्या लग्नाला झालं, 1 वर्ष झालं, 1 वर्षातून आमची बरं तुमचं काय तुम्ही येतो म्हणून आमच्या इकडे केव्हा येणार आहे? येऊ मला तुपलं गोड तोंड झालं की मी पाहायला येणार कधी येणार नक्की आहे नक्की नक्की मुलगा झाला आजी चला बोलवलं कारण 1 वर्ष झालं आईचं आजीचं शेवटी म्हणजे कंटिन्यू राहत होते ना. जवळपास आमच्या आजीन जे आहे आम्हाला जे साथ दिली 10 वर्ष जवळपास 10 ते 15 वर्ष आजी सोबत होती. 2008 पासून 2025 लोक असं आहे सध्या. जेव्हा माझ्या मदत झाली तोवर केली भाऊ आता होत नाही खरेदीच काय चालू आहे? परे तुला मेकअप कोण दिले करून तुला म्हणजे पुन्हा मामी ना कसं दिला काय काय लावलं तू मेकअप मध्ये लिप्पी अजून गेले अजून लावून देते बा हिचं कालपासून बघा हेच चालू आहे लिपस्टिक गेली हेच लावून देत आहे. तुमचं काय चालू आहे नंदबाई काय नाही बचावले येत ना तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलत ना आमच्या नाही का नाही बरं त्या काय म्हणते आपण काही थंड वाल्याला गरम गोड लागत नाही माझी थंड पाहिजे जायची मग ताई कालचं काय झालं तिकीट जाऊ दे माझ्या तिकिटाचा काय विषय करू नका आता तो विषय ते सोडून मग कसं चालू आहे वातावरण कसं वाटलं मग पुण्यातलं मस्त आहे वातावरण मला आवडलं मोकळं आहे इकडं वातावरण रेंजच नाही राहत. रेंज नाही फोन लागत नाही व्हिडिओ अपलोड होत नाही तेच तर. ती चहा करली ना ये ना मग घे ना तर इकडे सर्वांचं आज वजन वगैरे करून चला चेक. आणि रोजाचं वजन किती आहे? 12 किलो. तू कर इकडेच परत राधिकाचं पण वजन वगैरे चेक कर. 44 400 म्हणजे आज वजन मोजलं तर 400 वाढलेलं ग्रॅम म्हणजे 44 500. आणि मामीचंही वजन केलं. मामी तुमचं किती बदलं? 60 किलो 60 किलो जे सर्वांचं वजन केलेलं आहे. आई नाही मोजून आईचं राहिलं का? तुझं मोज इकडेच काढ मशीन. आज काय सर्वांनी एखादं मान धरलं आणि वजन वगैरे करायला. मशीन वगैरे आणलेलं आहे. 58 300 कमी आहे थोडं. बरोबर आहे हा व्यवस्थित आहे म्हणा. 60 पाहिजे हां सर्वच आहे. वजन वगैरे चेक करायचं होतं आज. काय माझं बघू दे इकडेच. 56 300 56 57 माझं 54 55 होतं. 55 किलो होतं. 1 किलो वाढलेलं आहे. पुण्याला आल्यावर 1 किलो वजन वाढलं नाही. याचं 400 ग्राम वाढलं. मला 56च्या वर गेलेलं आहे. 56.5 सर्वांचं वजन चेक केलं आज. त्यातनी बऱ्याच जणांचा डिफरन्स झालेला आहे. वजन कमी झालं का वाढलं? वाढलं का? म्हणजे सर्वांचं वजन वाढलेलं आहे. क्या बात आहे. मस्त झालं. नाही नाश्ता केला. नाश्त्यानं काही नसते एवढं पण इथं आल्याच्या नंतर वजन वाढलं ते खूप. नाश्ता किती वाढणार आहे? 200 ग्रॅम 300 ग्रॅम पण 1 किलो 500 ग्रॅम पर्यंत वजन वाढलेलं आहे सर्वांचं. चला सर्वात पहिले प्रश्न पडला होता की जेव्हा नाश्ता करायला जायचं होतं तेव्हा पायऱ्या खूप साऱ्या आहे. जवळपास किती पायऱ्या आहे? 52च्या जवळपास पायऱ्या झालेल्या आहे. आणि जायचं याचा त्रास होते खूप मोठा. जवळपास 104 पायरी म्हणजे जेवढी जेजुरीला आहे
200 पायऱ्या, त्या अर्ध्या पायऱ्या ऑलरेडी चढणं होता तिकडे एका दिवसात. त्याच्या हिशोबाने म्हणणं होतं की आपल्याला जर तिकडे जायचं आहे, नाश्ता वगैरे करायचं, एवढ्या पायऱ्या उतरावं लागते, चढावं लागते. त्याच्या हिशोबाने तरी 2 जण गेल्या तर आई आणि राधिका तिकडे चहा वगैरे घेतला, नाश्ता केला. आणि आता कसं आहे, माझं तर ऑलरेडी झालेलं होतं 2-3 वेळा चहा पाणी नाश्ता, त्याच्यामुळे मी काही गेलो नाही आईचा नाश्ता. आणि आता आपण जायचं आहे तुळशीबागेत, म्हणजेच आणखी तिकडे गणपतीचं दर्शन पण होणार आहे. आणि पुण्यातली खरं तर पहिल्यांदा जे आहे ते मंदिरातलं दर्शन करायला आम्ही जाणार आहे कुठं ते, असं आहे. आणखी बघू, जेवढं बघता येईल तेवढं बघणार आहे, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तुम्हाला नेमकं कुठे गेलं कुठं नाही. तर हा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघा. आणि पुढच्या व्हिडिओ जो आहे तो उद्याला येणार आहे, त्यामध्ये समजणार आम्ही नेमकं कुठं गेलं कुठं नाही. तर सध्या इकडे वातावरण वगैरे चालू आहे असं. आणि काय जेवायला काय आहे, कारण आपला पूर्ण दिवस तिकडे जाणार आहे, जेवण तर करावं लागणार आहे ना. मस्त झालं, आता जेवण काय करायचं आईनं करू लागलेलं. इकडं काय केलं, मसाला वांग कढई भाजी जे काय घरगुती जेवण केलेलं आहे. आणि तिकडे जर वगैरे झालं तर तिकडं करणार आम्ही. तर खूप सारा उशीर होणार आहे, सर्व जायचं आहे म्हणतात असं म्हणणं आहे. किंवा 2-3 न जाता आपण आता म्हटलेलं आहे की आपल्याला माहिती नाही, आपण अननोन आहे. जसं मागच्या पाण्यात झालं होतं, आम्ही दोघं गेलो पण तिकडं लवकर सापडाच नाही आम्हाला रस्ता. आणि पूर्ण जे आहे दिवस गेला आमचा तिकडं, पण आम्हाला जे पाहिजे ते ठिकाण काही भेटलेले नव्हते. त्याच्यामुळे म्हटलं आज सर्व फॅमिली वगैरे झालं, सर्वजण तिकडे जाणार आहे, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. चला, झाली मग तयारी, जेवण राहिलं ना, जेवण करायचं मग जायचं आहे. चला जेवण करतो आम्ही आणि मग निघतो तिकडं. चला, इकडे काय चालू आहे आता सर्वांचं. बाप्पा स्वयंपाक करून चालू आहे काय. आजीचं चालू आहे बाप्पा इकडं, सर्व लेकरं वगैरे बघणं. रितिका आहे तिकडं, रितिका वगैरे वागवत आहे. आणि रुद्राचं पण चालू आहे वगैरे बघणं. आणि हे जोडी खूप छान आहे दोघं. बस कुठे जायचं आहे, कुठे जायचं तुम्हाला, हा बघा इकडे ऐकून ठेवा. नाही बिझी आहेत. अरे बाप्पा काय एवढं नसते तुला. कुठे जायचं आहे तुम्हाला, लिपस्टिक नाही लावायची, एवढा मेकअप चांगला नसतो, नेहमी मेकअप. तू येणार आहे ना आमच्यासोबत, येते ना आमच्यासोबत. हो, तुझे पप्पा येणार आहे, मी येणार आहे, जेवढे आले तेवढे येणार आहे सर्वजण फॅमिलीतले. तू येणार आहे का, जाणार आहे हो. सर्वांचं चालू बघू आता काय नाही तर. आणि इकडे जोडी आहे रोमची काय चालू काही. तर चला बघणार आम्ही आता कोण कोण येणार कोण कोण नाही. तर जेवढे आले तेवढे ठीक, बाकीचे जे आहे घरी थांबणार आहे. तर असं आहे. काय चालू आहे इकडं, स्वयंपाक चालू आहे. वा वा, खरंच तुम्ही पण करू लागत असं. राधिकाला घ्यायचं जसं काल आले तसं आज पण घ्यायचं होतं, करू लागायला थोडंसं, कारण ते पण एकटी विचारी बोरिंग होते बाजूला. आवाज द्यायचा तुमचा आहे, हक्क आहे तिला म्हणायचा. तुम्ही म्हणू शकता की थोडंसं करू लाग, हे करू लाग. चालू आहे थोडं पर्सनल आहे त्याचं, कोण कोण येणार कोण कोण नाही सर्व चालू आहे, त्याचीच तयारी. तेच असते बाबा, देवाचं जे आहे दर्शन म्हटलं तर आजी तयार असते. हो, पण हा गर्दी खूप आहे, वाचन खूप आहे. तर त्याच्या हिशोबाने बघणार आहे नेमके आपलं तेच आहे की कोण कोण येणार कोण कोण नाही येणार नक्की नाही आहे. कारण तिकडं आणखी आता जर मार्केटला गेलो आपण तिकडचं वांदे होऊ शकते आजीचे, त्याच्यामुळं ठीक आहे. असं चालू आहे सर्वांचं. हो, आजीचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही गेले याच्या आधी, आधी जाय ना तुम्ही बघायला. बघूया आळंदीचं होते काय काय होते. आता पुण्याला आलो पण आपलं कसं आहे इथंच चालू आहे सर्व, घरच्या घरी पाहुणे म्हणून आले. ऍक्च्युली आलो आम्ही फिरासाठी.
असं आहे. इकडे आजीचं म्हणणं आहे आळंदीला पण जायचं आहे, आईचंही म्हणणं आहे आळंदीला जायचं आहे. पण आता पुण्यातले जेवढे पाहता येईल तेवढे पाहणार आहे पहिले, नंतर मग आपण आहेच 5-6 दिवस आणखी. जवळ आलं तर आळंदी करून घ्या, हो. दुसरं काय काय नाही. तर चला मित्रांनो, आता बघूया आम्ही, निघायचं आहे आम्हाला, उशीर पण होत आहे, जेवण पण राहिलं, जेवण करतो आणि लगेच निघतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आपण आळंदीला येतो ना. हो आजी बाय बाय करा इकडे. बाय बाय.